नमस्कार मित्रांनो, जगदीश चव्हाण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही सर्व स्वस्त असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो. मित्रांनो, आज आपण अशा लेखकाबद्दल बोलणार आहोत, अशा साहित्यिकाबद्दल बोलणार आहोत, अशा शिवशाहिराबद्दल बोलणार आहोत, अशा कामगार नेत्याबद्दल बोलणार आहोत ज्यांनी क्रांती केलेली आहे, त्यांनी साहित्याचं लेखन केलेलं आहे. त्या साहित्याच्या कार्यावरती, साहित्याच्या लेखनावरती, या कामगाराच्या आवाजावरती रशियासारख्या देशांनी त्या साहित्यिकाला पाचारण केलं होतं, बोलून घेतलं होतं. असा साहित्यिक कोण, याबद्दल आपण बोलणार आहोत. मित्रांनो, रशियासारख्या देशांनी ज्या साहित्यिकाला पाचारण केलं होतं, बोलवलं होतं, ते साहित्यिक आहेत विश्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. या साहित्यिकाचं कार्य, ह्या साहित्यिकाचं काम, कामगाराबद्दल केलेलं कार्य, कामगाराची दयनीय अवस्था, इथल्या शोषित, इथल्या पीडित आणि इथल्या स्त्रियांचं जे जगणं आहे ते वास्तव आहे. इथल्या छत्रपती शिवरायांचं जे शौर्य आहे, इथला प्रताप त्यांनी सांगितला, त्यांचं धाडस त्यांनी सांगितलं, त्यांची युद्धनीती सांगितली आणि त्याची राजनीती सांगितली. इथला जो आपला सेवामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं जे भरभरून असं लिहिलेलं आहे. हे अण्णाभाऊ साठेंचं कार्य, केलेलं कार्य पाहून रशियासारख्या देशाने त्यांना पाचारण केलं, त्यांना बोलवून घेतलं आणि रशियासारख्या देशामध्ये विश्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आहे. तर मित्रांनो, आपण मूळ मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. तर आपण आजचा व्हिडिओ करण्याचं कारण एवढंच आहे की अण्णाभाऊ साठेंचा शेवटचा प्रवास कसा होता याबद्दल आपण बोलणार आहोत. अण्णाभाऊ साठेंचा शेवटचा प्रवास जो होता त्याच्याबद्दल खूप मतमतांतर आहे, गोंधळ आहे. अशा काही गोष्टी, ऐकीव गोष्टी पुढे पुढे लोक सांगतात, पुढारी सांगतात. तर या गोष्टीवर आपण आज कुठेतरी प्रश्नचिन्ह लावण्याचा माझा विचार आहे. त्याला मी आधार घेतलेला आहे. त्याला आधार घेतलेला आहे ह्या पुस्तकाचा. हे पुस्तक बार्टीनी छापलेलं आहे. अण्णाभाऊ साठे गौरव ग्रंथ, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे गौरव ग्रंथ, हे पुस्तक बार्टीने स्थापन केलेलं आहे. याच्या 32 पानावरती जे लेखक आहेत ते लेखक काय म्हणतात आणि काय सांगतात याबद्दल आपण बोलणार आहोत. तर मित्रांनो, आज अण्णाभाऊ साठेंचा जो शेवटचा प्रवास म्हणजे अखेरचे दिवस, कॉम्रेड सुबोध मोरे यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांचं मत आहे आणि मत पटण्यासारखं आहे आणि समजून घेण्यासारखं आहे. तर ते मत काय आहे ते सांगतात की मी जेव्हा हे अण्णाभाऊ साठेचा शेवटचा जो प्रवास होता तेव्हा मी स्वतः 11 वर्षाचा होतो. 11 वर्षाचा म्हणजे त्या काळामध्ये चांगल्या समधीचा व्यक्ती होता. तर अण्णाभाऊ साठे जेव्हा चिराग नगरमध्ये राहत होते मुंबईला आल्यानंतर, आणि त्यांनी माटुंगा लेबर कॅम्प मध्ये सुद्धा तिथे वास्तव होतं, त्यावेळेस त्यांनी लेखन सुरू केलं. परत आपल्या चिराग नगरला लिखाण चालू होतं. तर मित्रांनो, तर अण्णाभाऊ साठेंचा शेवटचा प्रवास नेमका झाला कुठे? चिराग नगरला झाला की माटुंगा लेबर कॅम्पला झाला? तर याबद्दल जे मतमतांतर आहे, जो गोंधळ आहे, जो संभ्रम आहे, तो आपला दूर करायचा प्रयत्न आपण करणार आहोत. तर अण्णाभाऊ साठेंचा शेवटचा प्रवास गोरेगावला, सिद्धार्थनगर, गृहनिर्माण इथे 3 महिने झाला आहे. तर त्यांना शासनाने त्यांना तिथं घर दिलं होतं. तर शासनाने घर का दिलं होतं? तर शासनाने घर, ही जी फकीरा कादंबरी आहे, या फकीरा कादंबरीला त्यावेळेस सर्वात प्रथम पारितोषिक मिळालं होतं. आणि ही फकीरा कादंबरी जी होती अतिशय उत्तम आहे. 2 पिता पुत्राचं धाडस तर आहेच, तिथल्या इंग्रज सरकारांचं आपल्या भारतीयांवरती केलेलं जे छळ आहे त्याच्यात नमूद आहे. आणि म्हणून ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाने प्रथम पारितोषिक दिलं होते. अण्णाभाऊ साठेंचं पाठीमागे चित्र सुद्धा आहे, चित्र आहे सॉरी. तर ह्या फकीरा कादंबरीला प्रथम पारितोषिक दिल्यानंतर अण्णाभाऊ साठेंना पेन्शन सुद्धा चालू होती. अण्णाभाऊ साठेला 3 रूमचं घर असं मिळालं होतं. ते घर गोरेगावला होतं. अण्णाभाऊ साठेचा शेवटचा प्रवास ना चिराग नगरला झाला ना माटुंग्याला झाला. तर अण्णाभाऊ साठेंचा शेवटचा प्रवास गोरेगावला झाला. तर अण्णाभाऊ साठेंचा जेव्हा ते 49 वर्षाच्या असतानाच अण्णाभाऊ साठे आपल्यातून निघून गेले. तर अण्णाभाऊ साठेंना जे मासिक पैसे मिळत होते, जे त्यांना पेन्शन मिळत होते, तर हे टिळा रावते रक्ताचा ह्या सुद्धा चित्रपट त्यावेळेस झाल्यानंतर त्याची पार्टी होती, त्यांना पैसे मिळाले होते. तर अण्णाभाऊ साठेच्या शेवटच्या प्रवासा म्हणजे अंत्यविधीला 50 लोक सुद्धा नव्हते असे म्हणतात. पण अण्णाभाऊ साठे, मला ही बातमी खोडून काढायची आहे, तर अण्णाभाऊ साठेच्या अंत्यविधीला कमीत कमी 350 लोक होते. अण्णाभाऊ साठे अत्यंत दयनीय अवस्थेत मरण पावले. त्यांना जेवण मिळालं नाही, उपासमारीने मरण पावले. हे सगळं मित्रांनो खोटं आहे. हे जेव्हा पुस्तक तुम्ही वाचाल
तेव्हा तुम्हाला कळेल की अण्णाभाऊ साठेंना हे सगळं, त्यांच्याकडे त्यांना 3 घराचं मोठं घर होतं, त्यांना पेन्शन चालू होती, त्यांचा फकीरा चित्रपट गाजला होता, एके हंगल जसा तो आपण शोले पिक्चर मध्ये जो बघितला आपण, तो म्हातारा जो आहे त्याच्यामध्ये एके हंगल, तो त्यांचा मित्र होता अण्णाभाऊ साठेंचा. तर त्यांचा शेवटचा प्रवास उपासमारीमध्ये गेलेला नाहीये, हे सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्या. तर अण्णाभाऊ साठेंच्या अंत्यविधीच्या वेळेस 350 लोक होते. अण्णाभाऊ साठेंच्या अंत्यविधीला अग्नी देण्याचं काम शाहीर अमरशेखांनी केलेलं आहे. शाहीर गव्हाणकर तिथे होते. तर मित्रांनो, ते जे कॉम्रेड पक्षात जे काम करत होते ते पक्ष त्यांना कसा सोडेल? सोडू शकत नाही, बरोबर आहे. बरं, त्यांनी जर इन केस सोडला असेल, एक विवेक बुद्धी जागृत केली, तर हे 3 मित्र तर होते ना. एवढा मोठा थोर साहित्यिक उपासमारीने कसा मरेलो, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि अनेक पुढारी अशा गैरसमजाच्या बातम्या आपल्याला सांगत असतात, आपण ऐकत असतो. तर हे कुठं तर आपण थांबलं पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ मी करत आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला ऐकून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. त्यांना सांगायचं आहे की अण्णाभाऊचा शेवटचा प्रवास गोरेगावला झाला होता आणि ओशिवाराच्या स्मशानभूमीमध्ये त्यांची अंत्यविधी झाली होती, हे पण मला इतर ठिकाणी सांगायचं आहे. तर मित्रांनो, मी आता थांबणार आहे, पण अण्णाभाऊ साठेंचं कार्य फार थोर आहे. म्हणून अण्णाभाऊ साठे सांगतात की जग बदल घालून निघाव, सांगून गेले मज भीमराव. आणि अण्णाभाऊ साठे म्हणतात, पुढे एकजुटीच्या रथावर चलबा आरूढ होऊया. या वाक्याकडे तुमचं मन मला या वाक्याकडे वळवायचं आहे. अण्णाभाऊ साठे अजून म्हणतात, आधी वंदन मातृभूमीला, दुसरे वंदन जिजाऊच्या शिवरायाला, गातो मी कवना, मुजरा करतो छत्रपती शिवरायाला. या वाक्याकडे सुद्धा आपला याचा विचार करायचा आहे. म्हणून अण्णाभाऊ साठेचं साहित्य आहे त्याचं पुनर्लेखन झालं पाहिजे, असं अनेक साहित्यिकाचं मन आहे. माझं सुद्धा हीच इच्छा आहे की अण्णाभाऊ साठेंच्या वाक्यांचं पुनर्लेखन झालं पाहिजे. मी आता थांबतोय मित्रांनो. तर अण्णाभाऊ साठेंच्या अंतिम प्रवासाबद्दल जे गैरसमज होता हे दूर करण्यासाठी हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. हे पुस्तक आता आपल्या RT अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशासन केंद्र इथं उपलब्ध आहे. हे घ्या आणि वाचा आणि संभ्रम दूर करा, हे तुम्हाला मला सांगायचंय. नमस्कार.